नमस्कार, हिंगोली एक्सप्रेस न्यूजमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। 22 जून 2026 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे। अद्यापर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे शिक्षक समन्वय संघाने दिनांक 7 व 8 जुलै 2026 रोजी शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जाणून घेऊयात परभणीतील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या प्रतिक्रिया। आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनासाठी जात आहोत। शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत आजपासून म्हणजे जवळपास एक 50 वर्ष झालेली शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये जे रिटायरमेंटला आलेले अशांना अनुदान मिळावं या न्याय मागण्यांसाठी आम्ही आझाद मैदान मुंबई येथे जात आहोत। तेव्हा सरकारनं आमच्या या मागण्यांकडं सकारात्मक दृष्टीने विचार करून आमच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अशी मी सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने विनंती करतो। दिनांक 22 जूनपासून आझादमध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे। तर आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जे काही टप्प्यापासून जे वंचित लोक आहेत त्यांना टप्पाच नव्हे तर सगळ्या गोष्टी प्रचितीनुसार भेटाव्यात ही आमची मागणी आहे। त्यासाठी परभणी जिल्ह्यातून आमचा शिक्षक समन्वय संघाचे जे काही पदाधिकारी आहेत आम्ही सर्व निघालेलो आहोत। माझं परभणी जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र लोकांना आव्हान आहे की आपण सुद्धा 7 आणि 8 तारखेला सर्वांनी आझादमध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपला पगार म्हणजे माझा पगार माझी जबाबदारी या हिशोबाने तिथे यावं ही माझी नम्र आव्हान आहे। धन्यवाद। आझाद मैदान म्हटल्याच्या नंतर जिथं आपण एवढे तन्मयतेनं काम करतो आपल्या पगारीसाठी नव्हे तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी, तर अशा ह्या मंचावरती ज्यावेळेस आपण आझाद मैदानावरती जातो तर त्यावेळेस आपण हक्काची आपली जी रोजीरोटी आहे त्यासाठी आपण निश्चितपणे न्याय मिळवून देतो। हे सरकार उदासीन नाही आहे, आम्हाला सगळ्यांना त्याची प्रचिती आलेली आहे। 20, 40, 60 या सर्व टप्प्यांमध्ये या सरकारनं आमच्यासाठी भरीव योगदान दिलेलं आहे। परंतु आता एक वेळ येऊन ठेपलेली आहे की आज 45-50 या वयापर्यंत ठेपलेली ही शिक्षक मंडळी आज या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहता कामा नये आणि त्यामुळं 55 ते 60 हजार शिक्षक बांधवांच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी आझाद मैदान गाठणे हे क्रमप्राप्त आहे। तरी मी सर्वांना आपल्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं इथं जाहीर आवाहन करतो की आपण कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता आपण आझाद मैदान गाठावे आणि आपल्या न्याय आणि हक्क मागण्यासाठी आपण तिथे लढा द्यावा, उपस्थित राहावे ही मी सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व अनुदानित बांधवांना विनंती करण्यात येते की कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता आजच्या आज जरी घरी झोपलेले असाल तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई गाठा। आपण जर आज तिथं आला नाही तर आपल्याला येणारा काळ कधीच माफ करणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि जोपर्यंत आपण अन्यायाच्या विरोधात लढा देणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।